आणि आता एक मोठी बातमी, महायुतीतल्या नाराजी नाट्याचा आणखी एक अंक पाहायला मिळतोय। शनिवारी राष्ट्रवादीच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या सन्मान कार्यक्रमाला एकनाथ शिंदे यांनी पाठ फिरवली होती। तर काल पर्यटन मंत्री शंभूराज देसाईंनी आयोजित केलेल्या महाबळेश्वर पर्यटन महोत्सवाला उपमुख्यमंत्री अजित पवार हे गैरहजर होते। या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते, मात्र अजित पवार गैरहजर असल्याने चर्चांना उधाण आलंय। रखडलेल्या पालकमंत्रीपदाचा वाद, मंजूर न होणारा निधी आणि अडकवल्या जाणाऱ्या फाईल्स यानंतर आता महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वादाचा नवा अंक सुरू झाल्याची चर्चा सध्या सुरू आहे। की मला माननीय सीएम साहेबांनी दोन्ही डीसीएम साहेबांनी पर्यटन विभागाला चालना देण्यासाठी काम करण्यासाठी मोकळीक दिलेली आहे। त्यामुळं थोडी आज अजितदादा हवे होते, म्हणजे थोडंसं वित्तीय भार जर त्याने आम्हाला अधिक हलका करून दिला असता वित्त विभागाकडनं, तर मग दरवर्षी एकाच्या ऐवजी 2 विभागात आपल्याला फेस्टिवल करता आले असते। पण अजितदादांकडे आम्ही मकरंदाबांना घेऊन जाऊ साहेब, मकरंदाबांना नेलं की मग नाही फारशी अडचण यायची। दरम्यान मी गावाला आलो की इकडे टेम्परेचर कमी होतं आणि मुंबईत वाढतं असं विधान करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना टोला लगावलेला आहे। मुख्यमंत्री महोदय, मी जेव्हा गावी येतो तेव्हा इकडचं टेम्परेचर खाली असतं आणि मुंबईचं टेम्परेचर वाढतं, आणि मग विरोधक काही लोक आपले हितचिंतक आणि वृत्तवाहिन्या हेडलाईन बनवतात। मी देखील त्याचा आनंद घेत असतो,